समालोचक व समाजसेवक संजय परशुराम भोसले यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ऐरोली, सायनाथवाडी, देशमुखवाडी, शिव कॉलनी, विटभट्टी तसेच प्रभाग क्रमांक 10 व 11 च्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे। महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपले समाजकार्य चालूच ठेवले असल्याने खऱ्या अर्थाने संजय भोसले यांच्या कार्याची ही पोचपावती आहे असे मानले जात आहे। याविषयी माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर, उप शहर प्रमुख राजू पाटील, प्रभाग समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी संजय भोसले यांना निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे, त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार राजनजी विचारे साहेब, सन्माननीय विजय चौगुले साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली या ठिकाणी मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येकाची दखल शिवसेना ही 4 अक्षर घेत असते। अशीच एक दखल या ऐरोली विभागाच्या कार्यतत्पर पदाधिकारी म्हणून त्याला कुठेतरी न्याय द्यावा या दृष्टिकोनात उदात्त हेतू मनात बाळगून शिवसेना या 4 अक्षराच्या करता, समाजाकरता आणि त्याचबरोबर प्रत्येक घटकाकरता 24 तास या ठिकाणी आपली सेवा देणारा संजय परशुराम भोसले यांची या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून निवड केले आणि ही निवड ते सार्थ ठरवतील, कारण या दोन्ही प्रभागाला लागून मध्यवर्ती ठिकाणी त्यांची ही शाखा आहे आणि या शाखेतून जनसेवा हे ते करत आलेले आहेत। म्हणजे बऱ्याचशा कार्यक्रमाला आपली सगळ्यांची उपस्थिती असते, मी स्वतः या त्यांच्या कार्यक्रमाचा साक्षीदार आहे आणि हीच दखल या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा ध्वज अखंडपणे तेवत फडकत ठेवायचा आहे आणि त्याकरता प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम करणारा व्यक्तिमत्व या ठिकाणी गरजेचा होता आणि हीच या ठिकाणी बाब हेरून मग या ठिकाणी उपविभाग प्रमुख म्हणून राकेशजी वारंग असतील, शाखा प्रमुख म्हणून नव्याने नियुक्त झालेले हरीश पाठक हे असतील, हे तरुण मंडळी या ठिकाणी प्रत्येकाच्या सुखदुःखाला धावून जात। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की कोविडच्या या युद्धामध्ये गेले 8 महिने सातत्यानं समाजाला जे हवं आहे ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे नोज मास्क आणि सॅनिटायझरवर नाही थांबले तर अन्नधान्यापासून रक्तदानापासून म्हणजे प्रत्येक घटकाला ज्या वेळेला पैशाची मदत लागली त्या वेळेला पैशाची मदतसुद्धा आर्थिक स्वरूपाची दिली। दानत्व महत्त्वाचं आहे आणि ते दानत्व या ठिकाणी या दोन्ही प्रभागात आम्हाला पाहायला मिळालं आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं काम करण्याकरता एक पदाची गरज होती आणि असते, ते पाठबळ या ठिकाणी पक्षश्रेष्ठीने दिलं असं मी या ठिकाणी वर्जन म्हणेन आणि या दोन्ही प्रभागात तितक्याच तळमळतेनं आणि तितक्याच तत्परतेनं कार्यकर्ता जोडून समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी शिवसेना ही 4 अक्षरावर वाढवावी अशा प्रामाणिक प्रयत्न यांच्या हातून व्हावा असं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देत या ठिकाणी थांबतो। शिवसेनेच्या माध्यमातून आपण मागील 8 वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहोत। पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम देखील राबवण्यात आले आहे। पक्षाची विभाग प्रमुख पदी नियुक्ती करून दिलेली नवीन जबाबदारी यापुढे कर्तव्य तत्परेने पार पाडू असे भोसले यांनी निवडणीनंतर बोलताना सांगितले। यावेळी त्यांनी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले। तसेच संजय भोसले यांच्या कार्यालयात देखील त्यांचे स्थानिक महिलांनी व इतर सर्व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जय महाराष्ट्र। माझं नाव अमित मारुती कांबळे। आज 7 ते 8 वर्ष केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आज समाजसेवक संजय परशुराम भोसले यांची नियुक्ती विभाग प्रमुख या पदावर झाली, प्रभाग क्रमांक 10 आणि 11 याच्या, आणि त्यासाठी मी आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आदित्यजी ठाकरे साहेब आणि राज्यमंत्री विजयकुमार चौगुले साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर साहेब आणि दादा मनोजदादा हळदंकर साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो आणि यापुढे आम्ही अधिक जोमाने काम करू आणि या पदानुसार लोकांना अजून समाज कल्याण कसं करता येईल यावरती अजून भर देऊ।